नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास 2 यामध्ये आपण घटक 8 म्हणजे पाठ क्रमांक 8 स्थिर जीवनाची सुरुवात याविषयी माहिती घेणार आहोत। आता स्थिर जीवन म्हणजे काय, तर आपण आजचा जर विचार केला तर एका ठिकाणी राहतो, त्या ठिकाणीच तिथूनच आपले उद्योगधंदे करत असतो। म्हणजे एकंदरीत आपले उद्योगधंदे निश्चित झालेले असतात आणि त्यानुसारच आपण त्या ठिकाणी स्थिर झालेलो असतो। परंतु या स्थिर जीवनासाठी जो काही पूर्वीचा काळ होता, त्या काळामध्ये या स्थिर जीवनाची सुरुवात कशी झाली याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे। तर सर्वप्रथम पशुपालनाची आणि शेतीची सुरुवात। आता पशुपालन म्हणजे काय, तर गाई, त्यानंतर शेळी, मेंढी, म्हैस, कुत्री असे जे काही प्राणी असतात, हे प्राणी माणसाला उपयोगी असतात आणि माणूस काय करतो, ते प्राणी पाळत असतो। जसं गाय, मेंढी, शेळी, म्हैस या प्राण्यांपासून माणसाला दूध दुभतं मिळतं। त्याचबरोबर त्यांच्यापासून एक वेगळ्या प्रकारचा आनंदही मिळतो। आणि कुत्री जर म्हटलं तर ते सुद्धा घराची रक्षण करतात, असं एकंदरीत एक भाग आहे। आणि शेवटी हे प्राणीसुद्धा माणसाळलेले आहेत, ते माणसामध्येच राहतात आणि त्यातूनच या पशुपालनाची ही संकल्पना पुढे आलेली। कारण शेवटी हे प्राणी उपयोगी पडले माणसाला, गाय, म्हैस, मेंढी, शेळी, कुत्री, आणि म्हणून त्या ठिकाणी या पशुपालनाला प्राधान्य देण्यात आलेलं आहे। आता हे प्राणी माणसाळण्याच्या काही पद्धती आहेत, जशा रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे, त्यानंतर जनावरांना माणसासोबत राहण्याचं वळण लावणे आणि त्यांच्यापासून दूध दुभते सारखे पदार्थ मिळवणे आणि कष्टाची कामे करून घेणे, अशा या प्राणी माणसाळण्याच्या या 3 पद्धती आहेत। आता रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे म्हणजे काय, हे प्राणी जर समजा जंगलात गेले तर मग अशा वेळेला या प्राण्यांच्या सोबत दुसरा रानटी प्राणी सुद्धा येत असतो, मग त्यांना सुद्धा पकडलं जाऊ शकतं। नंतर ही काय अशी काही जनावरं असतात की त्या जनावरांना माणसासोबतच राहण्याचं वळण लावलं, जसं कुत्रे बघा, कुत्रा हे माणसासोबतच राहत असतो, म्हणजे त्याला ते वळण लागतं। आणि जसे शेळी, मेंढी, गाय, म्हैस हे जे प्राणी आहेत, हे प्राणी दूध देतात आणि त्या दुधातून चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करता येतो। त्याचबरोबर अशी काही प्राणी कष्टाची कामे करून करता येतात, त्या जसं गाढव आहे, उंट आहे, बैल आहे, असे काही प्राणी आहेत की जी कष्टाची कामे करतात। म्हणजे अशा पद्धतीने या पशुपालनाची ही सुरुवात झालेली होती। आता इथे असे काही प्राणी आहेत की हे प्राणी खूप मोठे मोठे प्राणी दाखवले, जंगलातले प्राणी आहेत आणि हे प्राणी उपयोगी आहेत की नाही हा भाग वेगळा आहे। परंतु असे काही प्राणी, ते प्राणी सुद्धा नष्ट झालेले आहेत, हे मोठे मोठे प्राणी। याचा अर्थ असा की पूर्वीच्या काळी शिकार सुद्धा केली जात होती आणि त्यामुळे हे प्राणी नष्ट झालेले आहेत। त्याचबरोबर असे काही प्राणी आहेत की जे पाळीव प्राणी सुद्धा आहेत आणि जंगली प्राणी सुद्धा त्यामध्ये येत असतात। जसं समोर हे काही प्राणी दाखवलेत, जसे हे
डुक्कर आहेत, यामध्ये जंगलीमध्ये पण समावेश होतो यांचा. नंतर हे पाळीव प्राण्यामध्ये येत असतात शेळी मेंढी. तर यातील एक तिसरी पायरी म्हणजे काय, तर माणूस तिसरी पायरी साध्य करत असतो. आता तिसरी पायरी साध्य करत असताना म्हणजे त्याला काय पशुपालन असं म्हटलं गेलेलं आहे. कारण त्या तिसऱ्या पायरीमध्ये त्या माणसाला त्या प्राण्यांपासून चांगल्या प्रकारे त्याचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य होत असतं आणि म्हणून त्याला पशुपालन असं म्हणतात. म्हणजेच माणूस जेव्हा जनावरांच्या सानिध्यात राहतो, त्या जनावरांपासून तो कामे करून घेतो, त्यांचा सांभाळ करतो, त्याला त्या प्राण्यांपासून उत्पन्न सुद्धा मिळतं आणि त्याला पशुपालन असं म्हणतात. पशुपालन म्हणजे काय, की माणूस जेव्हा जनावरांच्या सानिध्यात राहतो, त्या जनावरांपासून तो कामे करून घेतो, त्यांचा सांभाळ करतो आणि त्याला त्या प्राण्यांपासून उत्पन्न मिळतं, त्यालाच पशुपालन असं म्हणतात. म्हणजे पशुपालन म्हणजे प्राण्यांचा सांभाळ करणे. थोडक्यात पशुपालन याचा अर्थ काय, प्राण्यांचा सांभाळ करणे. आता इथे बघा, पशुपालन म्हणजे काय, तर प्राण्यांचा सांभाळ करणे. म्हणजे या पशुपालन या शब्दाचा जर आपण व्याख्या पाहिली तर माणूस जेव्हा जनावरांच्या सानिध्यात राहतो, त्या जनावरांपासून तो कामे करून घेतो, त्यांचा सांभाळ करतो आणि त्याला त्या प्राण्यांपासून उत्पन्न मिळतं, त्याला पशुपालन असं म्हणतात. आता इथे या प्राण्यांचा तो सांभाळ करतोय, या प्राण्यांपासून त्याला उत्पन्न मिळतंय आणि त्या प्राण्यांचा तो निगा सुद्धा राखतो आणि म्हणून त्याला पशुपालन असं म्हणतात. म्हणजे प्राण्यांचा सांभाळ करून जे काही त्याला उत्पन्न सुद्धा मिळतं त्यातून, याला पशुपालन असं म्हणतात. आता हे प्राणी उपयोगी आहेत. गाय, आता उपयोगी प्राणी कोणते आहेत ते आपण पाहतोय. म्हैस आहे, गाढव आहे, बैल आहेत, असे हे उपयोगी प्राणी आहेत की जे नंतर शेळी आहे, कुत्री आहेत, हे उपयोगी प्राणी आहेत. उंट आहेत. जसं गाय आणि म्हैस यांच्यापासून काय मिळतं, त्याला दूध मिळतं. त्याचबरोबर ते प्राणी शेतीसाठी सुद्धा उपयोगी येतात. जसं बैल आहेत, या बैलाकडून शेतीची कामं ही करून घेतली जातात. आता जर शेतीच्या बाबतीत जसं आणखीन एक रानबैल आहे, हा बैलाचा पूर्वज याला म्हणतात, रानबैलाला. आणि इथे चित्र दाखवली की आधुनिक काळातला बैल आणि बैलाचा पूर्वज असलेला रानबैल. अर्थात एक काल्पनिक चित्र आहे, पण त्याचा आपण तुलनात्मक जर विचार केला तर आताचा बैल कसा आहे, पूर्वीच्या काळी एक रानबैल कसा होता, त्याचा रागीट जो पाहिला चेहरा त्या बैलाचा, त्याची शिंग वगैरे हे सगळं जर पाहिलं तर भीतीदायक असं वातावरण होऊ शकतं. असा हा रानबैल आहे. आणि आधुनिक काळातला बैल जो आहे तो अगदी छानपैकी आपल्याला गोंडस दिसतो. आता इथे शेतीची जी काही सुरुवात झालेली आहे ती सुद्धा या स्थिर जीवनासाठी शेती ही फार महत्त्वाची ठरली. पशुपालन तर ठरलंच, परंतु शेती सुद्धा या स्थिर जीवनासाठी उपयोगी ठरलेली आहे. कारण जेव्हा शेती करायला सुरुवात झाली तेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा जो काही भाग आहे तो नष्ट झाला. जसं शेतीचे 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे जे आहेत ते सर्वप्रथम इस्रायल आणि इराक या देशामध्ये मिळालेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी शेती जी काही केली जात होती, त्या शेती करण्याच्या मागे त्या ठिकाणच्या ज्या काही स्त्रिया होत्या त्यांचा त्यामध्ये मोठा वाटा होता. कारण त्या ठिकाणी ह्या स्त्रिया शेती करत असताना काठीच्या आधाराने त्या बिया पेरण्याचं काम करत असाव्यात असा एक भाग आहे. त्याचबरोबर त्या काठीची जी काठी आहे त्या काठीला मधोमध छिद्र होतं, त्या ठिकाणी दगड बसवलेले होते आणि त्याच्या साह्याने ती शेती ही केली जात होती. तसं इथे एक चित्र दाखवलं बघा. या चित्रामध्ये अशा पद्धतीने या मध्ययुगीन जो काही काळ आहे त्या स्त्रिया शेतीची कामं करत होती. म्हणजे ते दगड होता, त्या काठीला छिद्र होतं आणि त्यातून त्या बिया टाकण्याचं काम केलं जात होतं.
म्हणजे अशा पद्धतीने इथे जसं इस्राईल आणि इराक या देशामध्ये शेतीची सुरुवात केली जात होती. त्यानंतर आदिवासी ज्या जमाती आहेत त्या आदिवासी जमातीमध्ये सुद्धा अजूनही अशा पद्धतीची ही पेरणीची कामं ही केली जातात. परंतु आज आपण जर विचार केला तर या शेतीच्या संदर्भामध्ये आपल्याला असं सांगता येईल की जसं आजची जी शेती आहे ती आधुनिक शेती निर्माण झालेली आहे आणि ट्रॅक्टरच्या साह्याने आता शेती सध्या केली जाते. म्हणजे मध्यश्म युगातली शेती कशी होती आणि आजच्या युगातली शेती कशी होती याचा जर आपण विचार केला तर आज ट्रॅक्टरच्या साह्याने मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री वापरून ही शेती केली जाते. अ, आता हे जे तुम्हाला सांगितलं की ती काठी होती आणि त्या काठीला एक छिद्र होतं वगैरे, हा सगळा भाग इथं या चित्रामध्ये दाखवलेला आहे. असं गोल आहे, त्याला एक त्यात छिद्र आहे आणि त्याच्यातून ते बिया टाकण्याचं काम हे केलं जात होतं. त्या काठीला पुरेसं वजन मिळून जमिनीत खोलवर खणता यावं म्हणून त्या काठ्यांना मधोमध छिद्र असलेला दगड सुद्धा हा बसवलेला होता. तर अशा पद्धतीने हे त्या काळातलं एक आधुनिक तंत्र हे म्हणता येईल. त्या काळातलं आधुनिक तंत्र आणि त्याच्या साह्याने ही शेती केली जात होती. आता शेतीच्या कामामुळे काय झालं, लोकांना एकाच ठिकाणी थांबावं लागायला लोक थांबू लागले एका ठिकाणी. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी त्यांना जाण्याची गरज राहिली नाही. कारण शेतीचंच काम हे मोठ्या प्रमाणात निर्माण झालं. कारण शेतीसाठी नांगरणी आली, पेरणी आली. त्यानंतर बियाणं उगवल्यानंतर त्याची सगळी मशागत ही लोकांना करावी लागत होती आणि म्हणून त्यामुळे या ठिकाणी त्यांना एका ठिकाणी थांबावं लागलं. याचाच अर्थ असा झाला की त्या ठिकाणी त्यांचं जीवन स्थिर झालं. त्यांना आता कामासाठी दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज राहिली नाही, असंही आपल्याला म्हणता येईल. म्हणजे शेती हा किती महत्त्वाचा भाग आहे हे आपण इथे पाहू शकतो. नंतर काय झालं, प्राण्यांचाही सुद्धा अ, अ, पाण्याचा वापर केल्यामुळे शेतीचं उत्पादन वाढू लागलं. कारण पाणी हे महत्त्वाचं आहे शेतीसाठी आणि पाणी मिळाल्यानंतरच शेतीला आवश्यक अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला जी काही शेती आहे अ, ती शेती करता येते. आता हे जे चित्र दाखवलं गेले हे इजिप्तमधील नांगराचं चित्र आहे. हे आपण पाहू शकतो, इजिप्तमधील नांगराचं चित्र. कारण इजिप्तमध्ये सुद्धा अशा पद्धतीने शेती केली जात होती. आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे काय झालं, शेतीची जी कामं आहे त्या शेतीच्या कामांना लोकांना वर्षातील बहुतेक काळ हा एकाच ठिकाणी राहणं भाग पडलं. कारण शेती काही एका दिवसात बी पेरलं आणि उगवलं आणि लगेच पीक आलं असं नसतं. जेव्हा एखादं बियाणं पेरलं जातं तेव्हा कमीत कमी 4 महिन्याचा कालावधी हा त्या पिकासाठी आवश्यक असतो. 4 ते 6 महिने. आणि त्यामुळे त्या पिकासाठी लागणारी सर्व प्रकारची कामं, मशागत जी असते ही त्या अ, व्यक्तीला, त्या लोकांना करावी लागते. त्यानंतरच ते पीक येतं आणि म्हणून एका ठिकाणी शेती करण्यासाठी राहणं हे भाग पडतं. आता इथे प्राण्यांनी ओढलेला म्हणजे नांगरणी केलेली आहे आणि शेतीच्या उत्पादनात त्यानंतर वाढसुद्धा झालेली आहे. म्हणजे प्राण्यांच्या साह्याने ही नांगरणी करण्यात आलेली आहे. शेती हे त्या ठिकाणी आता लोकांच्या उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन बनलं गेलंय. कारण जे काही उत्पादन मिळत होतं ते शेतीतून मोठ्या प्रमाणात मिळू लागलं. पाण्याचा वापर केल्यामुळे
शेतीची उत्पादन क्षमता सुद्धा वाढली. आणि मग लोक काय करू लागले, यासाठी लोकांनी निसर्ग शक्ती जी आहे, या निसर्ग शक्तीची आणि देवदेवतांची सुद्धा आराधना करू लागली. की त्यांना आता वेळ मिळत होता, कारण त्यांची स्वतःचा उद्योगधंदा सुरू झाला होता. आणि म्हणून की ही शेती ही निसर्ग शक्तीचं एक वरदान आहे. जर पाऊस पडला तर पाणी मिळतं, त्यानंतर पिकं येतात. आणि म्हणून ते या ठिकाणी ज्या काही निसर्गातल्या शक्ती आहे, त्यांची पूजा करायला लागले, आराधना करायला लागले. आणि त्याचबरोबर ही जी शेतीची कामं आहे, या शेतीची कामं ते अगदी चांगल्या प्रकारे करू लागले. आता पाण्याचं जे काही वाटप आहे, हे पाण्याचं वाटप आणि गावाचं संरक्षण हे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहे. पाण्याचं वाटप ज्यावेळेला व्यवस्थित केलेलं असतं, त्यावेळेला त्या ठिकाणची शेती ही चांगली आलेली असते, सर्वांना ते शेतीचा फायदा झालेला असतो. त्याचबरोबर गावाचं संरक्षण ही सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि यामुळे काय झालं, कृषीप्रधान समाजव्यवस्था अस्तित्वात आली आहे. म्हणजे जसं आपण देशाचा जर विचार केला आता सध्या, तर आपण म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे. कारण आपल्या देशात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ही जी शेती आहे, ही शेती केली जाते. आणि जवळजवळ 60% लोक हे शेती करत असतात, 60 ते 70%. आणि जवळजवळ शेतीच्या उत्पादनावरच पुढची जे काही उत्पादन हे अवलंबून असतं. तर जसं मगाशी सांगितलं की शेती हे लोकांच्या उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन बनलं, आणि शेतीच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी लोक निसर्ग शक्तीच्या आणि देवदेवतांची आराधना करू लागले होते. त्याचबरोबर आणखी एक त्याच्यामध्ये एक भाग होता की शिकार कंदमुळे गोळा करणे, परंतु ते दीर्घकाळ साठू शकत नाही. मग शेतीचा शोध लागल्याने काय झालं, अन्नधान्य हे दीर्घकाळ साठवणं शक्य झालं. सर्वांची गरज भागून अन्नधान्य उरू लागलं. आणि त्यामुळे या ही जी नवीन कल्पकता आहे, या नवीन कल्पकतेचा, नवीन कौशल्याचा विकास करण्यासाठी अधिक वेळ मिळू लागला. त्यामुळे अशी कौशल्य आत्मसात करणाऱ्या व्यक्तीवर अशी कामं सोपवली गेली. आणि त्यातूनच जसं खास कौशल्य आणि विविध व्यवसाय हे निर्माण झाले. की आता शेतीचं उत्पादन मिळू लागलं, आता ते ठेवायचं कुठं, त्याची मेहनत कशी करायची, अशा अनेक कल्पना पुढे येऊ लागल्या. परंतु ज्याने अशा प्रकारची कौशल्य आत्मसात केली, अशा व्यक्तीवर ही कामं सोपवण्याचं काम करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ही जी कामं आहेत, ही कामं एकट्याने करून चालत नव्हती. या कामासाठी फक्त स्त्री किंवा पुरुष हे दोघेच काम करू शकत होते का? नाही. तर त्यासाठी त्यांना दोघांची गरज भासत होती, कारण समूह जीवन तयार सुरू झालं होतं. आणि स्त्री आणि पुरुष हे अन्न मिळवण्याच्या कामामध्ये सतत गुंतलेले असत. त्यामुळे शेतीमुळे मिळालेल्या स्थिरतेमुळे पिकलेलं अन्नधान्य हे दीर्घकाळ साठविता येणं हे आता शक्य झालं होतं. आणि त्यातून जो काही समूह आहे, त्या समूहातील सर्वांची गरज भागूनही शिल्लक उरेल एवढं धान्य आता मिळू लागलेलं होतं. त्यामुळे समूहातील काही स्त्री पुरुषांना नवीन गोष्टीचा शोध घेऊन अंगच्या कल्पकतेच्या आधारे नवीन कौशल्य विकसित करण्यासाठी आता पुरेसा वेळ मिळू लागला. जसं हे चित्र दाखवलंय की पुरेसा वेळ मिळाल्यामुळे काय झालं, मातीची भांडी हाताने तयार करण्यात येऊ लागली. इकडे सुद्धा ते चित्र दाखवलेलं आहे. कारण शेतीच्या कामातून हा मिळालेला वेळ होता, आणि त्या मिळालेल्या वेळातून अशा प्रकारचं काम हे पुढे येऊ लागलं होतं. म्हणजेच शेतीला आणखीन एक सपोर्ट, म्हणजे हा एक आणखीन पूरक उद्योगधंदा सुरू झालेला होता. तर ज्यांच्याकडे अशा प्रकारची कौशल्य होती, त्यांनी त्या आधारे हे कामकाज सुरू केलेलं होतं. आणि मग त्यातून मातीची भांडी तयार करणारे कारागीर निर्माण झाले. त्याचबरोबर हा जो नवाश्म युगाचा जो काही काळ आहे, या नवाश्म युगातल्या काळामध्ये मातीची भांडी आणि मातीच्या वस्तू ह्या सुद्धा घराघरातील स्त्रियांनी हाताने घडवलेल्या होत्या असं मानलं जातं. म्हणजे बघा, किती कोणता वेळ
कोणत्या ठिकाणी उपयोगी आला हे यातून आपल्याला दिसून आलेलं आहे. म्हणजे मातीची भांडी केली, परंतु तो वेळ जो घेतला गेला तो शेतीच्या कामातला उरलेला वेळ होता. ह्या मातीच्या भांडी करण्यासाठी जो काही वेळ होता तो शेतीच्या कामातला उरलेला वेळ होता आणि त्यातूनच ही मातीची भांडी तयार करण्यात आली. हीच मातीची भांडी प्रत्येकाच्या घरात जाऊ लागली. म्हणजे इथे सुद्धा एक उद्योगधंदा, एक व्यवसाय तयार झाला. म्हणजे इथे या व्यवसायाला सुद्धा स्थिरता निर्माण झालेली आहे. मग जे काही स्थिर जीवनाची सुरुवात आहे, या स्थिर जीवनाच्या सुरुवातीमध्ये पशुपालन आणि शेतीची सुरुवात हा एक अतिशय महत्त्वाचा भाग होताच. परंतु त्याचबरोबर ज्यांच्याकडे खास कौशल्य ज्यांनी आत्मसात केली, त्यांनी सुद्धा अनेक प्रकारचे व्यवसाय हे सुरू केले होते. हे त्याचं एक उदाहरण म्हणून मातीची भांडी जी सगळ्यांच्या घरामध्ये जाऊन पोहोचली होती आणि त्यातून स्थिर जीवनाला सुरुवात झाली होती. तर अशा प्रकारे आजच्या या घटकामध्ये आपण पशुपालन आणि शेतीची सुरुवात, त्याचबरोबर खास कौशल्य आणि विविध व्यवसाय या 2 घटकांचा इथे आपण भाग अभ्यासलेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न देण्यात येत आहे. जसे पशुपालनाची व शेतीची सुरुवात कशी झाली? प्राणीजात माणसाळविण्याच्या 3 पद्धती कोणत्या? 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे शेतीचे कोठे सापडले आहेत? आदिवासी स्त्रियांमध्ये शेतीची कोणती पद्धत होती? शेतीच्या कामामुळे कोणते फायदे झाले? आणि लोक निसर्ग शक्ती व देवदेवतांची आराधना का करू लागले? अशा प्रकारचे हे 6 प्रश्न हे तुम्हाला सोडवायला दिलेले आहेत. पण तरीसुद्धा आपण या प्रश्नांची चर्चा करणार आहोत की पशुपालनाची आणि शेतीची सुरुवात कशी झाली. हा जर प्रश्न आपण विचारात घेतला तर माणूस पशुपालन म्हणजे प्राणी पाळू लागला. जसं उपयोगी प्राणी जे आहेत त्या उपयोगी प्राणी तो पाळू लागला. शेळ्या, मेंढ्या, गाय, बैल, म्हैस आणि या प्राण्यांपासून त्याला फायदा होऊ लागला आणि त्यानंतर तेव्हाच या पशुपालनाची सुरुवात झाली. शेतीची सुरुवात सुद्धा कशी झाली? तर शेतीसुद्धा करत असताना इथे एखादं पीक घ्यायचं असेल तर ते पीक घेत असताना सुद्धा त्याला एका ठिकाणी स्थिर व्हावं लागलं. तर जो काही पिकाचा कालावधी असतो पेरल्यानंतर तो 4 महिने ते 6 महिने एवढा असतो. तेव्हा त्याला दुसरीकडे जाण्याची गरज भासत होती आणि त्याला आता त्या शेतीत चांगल्या प्रकारचं उत्पादन हे मिळत होतं. दुसरा प्रश्न आहे की प्राणीजात माणसाळविण्याच्या 3 पद्धती कोणत्या? आता आपल्याला पाहिलं की प्राणीजात माणसाळविण्याच्या 3 पद्धती, जसं रानटी जनावरांपासून पकडून ताब्यात घेणे, रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे, त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचं वळण लावणे, त्यांच्यापासून दूध उपते आणि इत्यादीसारखे पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामं करून घेणे. या 3 पद्धती आहेत. तिसरा प्रश्न होता की 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे शेतीचे कोठे सापडले आहेत? तर हे 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे जे शेतीच्या इस्रायल आणि इराक या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत. चौथा प्रश्न आहे, आदिवासी स्त्रियांमध्ये शेतीची कोणती पद्धत होती? तर त्याच्या आदिवासी आणि ह्या काही स्त्रिया होत्या की ज्यांनी शेतीची सुरुवात केलेली होती. त्यामध्ये काठीच्या आधाराने स्त्रियाच बी पेरण्याचं काम करत असाव्यात असं त्या ठिकाणी सांगितलं जातं आणि आदिवासी स्त्रियासुद्धा अशाच पद्धतीत पेरणी अजूनही करत आहेत. शेतीच्या कामामुळे कोणते फायदे झाले? तर शेतीच्या कामामुळे जे काही फायदे झाले, मोठ्या प्रमाणात धान्य मिळू लागलं, आपल्याला पुरून दुसऱ्याला सुद्धा भाग होईल एवढ्या प्रकारचं धान्य मिळू लागलं आणि त्यातून चांगल्या प्रकारचा फायदा सुद्धा झाला. चांगल्या प्रकारचा फायदा झाला म्हणजेच या ठिकाणी त्यांना वेळ मिळू लागला आणि खास कौशल्य असलेली आणि व्यवसाय सुद्धा त्यातून निर्माण झाले. लोक निसर्ग शक्ती आणि देवदेवतांची आराधना का करू लागले? की शेती ही निसर्गाचं वरदान आहे. शेतीची कामं शेतीमुळे सर्व उदरनिर्वाह आपल्याला करता येतो शेतीवर
आणि त्यापासून आपलं रक्षण होतं, संरक्षण होतं, गावाचंही संरक्षण होतं. यासाठी पाणी जो आहे हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आणि त्यातून या ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेमुळे कृषीप्रधान समाज व्यवस्थासुद्धा अस्तित्वात आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नांचा सुद्धा विचार केलेला आहे आणि त्यातून तुम्ही हे प्रश्न आता सोडवायचे आहेत. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.